श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 23 मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. तर अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वस्तू दिव्यामध्ये आपल्याला इच्छापूर्तीसाठी टाकायच्या आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण एकादशीचा दिवस जो आहे तर तो भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असतो आणि शुक्रवार अपरा एकादशीच्या दिवशी आपण जरी व्रत नाही केलं तरी देखील चालेल किंवा उपवास नाही केला तरी सुद्धा आपल्याला सकाळीच एका ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी लावला तरी देखील चालणार आहे, ज्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णुदेवांची अखंड कृपा होईल आणि विष्णुदेवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरावरती कधीही वाईट संकट येणार नाही. आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल. हा दिवा कशा प्रकारे आणि कुठे लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल की जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण दिवा लावणे हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते असं नाही, तर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते तयार होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मक ऊर्जा असते की त्याच्या प्रभावाने जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे, इडापीड आहे, नजरदोष आहे तर ते देखील नष्ट होत असतात. अगदी आपण देवपूजा करताना सुद्धा अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि यानंतर देवपूजा करतो. कोणताही धार्मिक विधी जो आहे तर तो सुद्धा अग्नीशिवाय पूर्ण होत नाही. अगोदर दिवा लावूनच कोणताही विधी केला जातो. ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असे सुद्धा मानले जाते. त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो त्यावेळी माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा प्रसन्न होत असते. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट येत असते, बरकत येत असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच एका ठिकाणी जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. महर्षी वरिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजेच दीपदान केल्याने आपल्याला धनप्राप्ती किंवा जी पुत्रप्राप्ती आहे तर ती होत असते. तसेच अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभत असते. आपल्या घरातील दुःख, दुर्भाग्य, दारिद्र्य तर हे तर सुद्धा यामुळे नष्ट होत असते. धनाची समस्या असेल तरी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता. त्याचप्रमाणे व्यापार व्यवसायामध्ये वाढ, नोकरीमध्ये वाढ, प्रमोशन होण्यासाठी, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, इतर इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो लावू शकता. आपल्या घरातील जी काही गरिबी आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती नष्ट व्हावी. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी संपून त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला चांगले कर्म जे आहे तर ते देखील करायचे असते आणि यापैकी एक म्हणजे आपल्याला दीपदान करायचं असतं. दिवा म्हणजेच काय, दिवा जो आहे तर तो लावायचा असतो. वास्तुदोष असतील, नजरदोष असतील तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असतात. आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोणकोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर हे आपण बघणारच आहोत. पण त्या अगोदर दिवा घेताना आपल्याला तो कोणता घ्यायचा आहे, दिवा कोणत्या धातूचा घ्यावा किंवा कणकेचा घ्यावा की मातीचा, तर सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो. त्यामुळे आपल्याला मातीचा
मातीचा जो दिवा आहे तर ती मातीची पंती घ्यायची आहे. परंतु जर मातीचा दिवा पंती तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो घेऊ शकता किंवा कणकेचा सुद्धा तयार करू शकता. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एकच वात घालायची आहे आणि वात घेताना शक्य असेल तर ती कलाव्याची वात घ्यायची आहे. कलावा म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा असतो, रोली मौली पचरंगी सुताचा जो धागा असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची वात बनवायची आहे. आता कलाव्याचा धागा तुमच्याकडे जर नसेलच तर आपण रोजची जी कापसाची वात लावतो तर ती वात वापरली तरी सुद्धा चालेल. आता काय करायचं तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर आपली नित्य देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा लावायचा तो म्हणजे केळीच्या झाडाजवळ. केळीचं जे झाड आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. केळीचं झाड जे आहे तर ते अत्यंत शुभ मानलं जातं, कारण केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. आता फक्त दिवा लावायचा आहे का तर असं नाही, आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाची विधिवत पूजन करायचं आहे. त्या झाडाजवळ जायचं आहे, तिथे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती लावायची आहे. दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर त्या वातीचं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे. यानंतर दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली तांदूळाचं किंवा फुलांच्या पाकळ्याचं किंवा एखाद्या पानाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक लोटा भरून पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा आणि फुले व्हायची आहेत. केळीच्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं नैवेद्य अर्पण करायचे आहे. यामुळे काय होतं तर केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण सुद्धा त्या झाडाखाली बसून करायचं आहे. माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचे स्मरण करून आपल्या जीवनातील ज्या पैशा संबंधीच्या किंवा ज्या धनासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली लावायचा आहे. परंतु जर केळीचे झाड जर तुमच्या आजूबाजूला किंवा कुठे जवळपास नसेल तर मग काय करावं तर आपल्याला तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आपण केळीच्या झाडाखाली जो दिवा लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर जो आहे तर तो करायचा आहे आणि तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे तर त्यामध्ये सुद्धा तुपाचाच वापर करायचा आहे. रोज आपण जो दिवा तुळशीजवळ लावतो तर तो लावला तरी सुद्धा चालेल. फक्त आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावताना दिव्यातील वातीची दिशा जी आहे तर ती उत्तरेला करायची आहे. त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील टाकायच्या आहेत. आपल्याला सकाळी शक्य असेल तर सकाळी तुळशीजवळ हा दिवा लावावा. सकाळी शक्य होत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये ज्या वेळेस होत असतं म्हणजेच काय जर तिन्ही सांजेच्या वेळी हा दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे. आता या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे तर दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तूप वगैरे घालायचं आहे. 2 फूल असलेला लवंगा घालायचा आहे. उजव्या हातामध्ये 2 फूल असलेला लवंगा ज्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे. आपल्याकडे जर पिवळी मोहरी किंवा पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे आणि 2 फूल असलेला लवंगा हातामध्ये घ्यायच्या. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि आपल्याला 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आता ज्यांना 16 वेळा म्हणणं शक्य असेल किंवा 16 वेळा म्हणणं शक्य नसेल तर मग किमान 3 वेळा 1 वेळा तरी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि या वस्तू त्या दिव्यामध्ये
टाकायच्या आहेत। आपली धनासंबंधीची जी काय समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे। शक्यतो आपल्याला हा दिवा संध्याकाळच्या वेळेमध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु आपण जर सकाळी लावला तरी सुद्धा चालेल। संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण जर हा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये या वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही पैशाची कशाची उणीव चणचण कमतरता ही राहत नाही। आता जी पिवळी कवडी आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे आणि लवंगा ज्या आहेत त्या आणि दिव्यातील वात जी आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे। तर अशा प्रमाणे आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। आता असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली। पिंपळाचं झाड जे आहे तर त्यामध्ये भगवान विष्णू देवांचं वास्तव्य असतं, माता लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य असतं। त्याचप्रमाणे आपले पितर जे आहेत पूर्वज जे आहेत तर त्यांचे सुद्धा निवासस्थान असते, म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाखाली सुद्धा अशाच पद्धतीने दिवा लावायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात त्यावेळी तुम्हाला दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे। जशी आपण केळीच्या झाडांची विधिवत पूजा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला विधिवत पूजन जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाचं देखील करायचं आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला आसन द्यायचं आहे आणि विधिवत पूजन करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला दोन्ही हात लावून पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे, व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी किंवा माता लक्ष्मीचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी दिवा लावा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी दिवा लावला तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून दिवा लावण्याचा प्रयत्न करा। उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।